गेल्या 4 दिवसात झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक गावांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीला मानवनिर्मित कारणं जबाबदार असल्याचा गंभीर आरोप करत चिरणार येथील पत्रकार अनंत शंकर नारंगीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सविस्तर तक्रार अर्ज सादर केला आहे। तसंच या प्रकरणी संबंधित महसूल, वन व ग्रामपंचायत प्रशासनातील अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे। पत्रकार अनंत नारंगीकर यांनी अर्जात नमूद केलं आहे की उरण तालुक्यातील पूरस्थितीबाबत त्यांनी यापूर्वी 23 फेब्रुवारी 2026 रोजी वृत्तपत्रातील बातम्यांच्या आधारे मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली होती। त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने संबंधित प्रशासनाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले होते। मात्र उरणच्या तहसीलदारांकडे याबाबत विचारणा करूनही कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। दिनांक 4 आणि 5 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर वैश्वी, चिर्ले, कळंबुसरे, चिरनेर, दिघोडे, विंधणे, धुतुम, पौंडखार, बेलोंडेखार, कोपरोली, पिरकोन, सार्डे, वेशेनी, बांधपाडा, जासई, भेंडखळ यांसह अनेक गावांमध्ये विकासकांनी केलेल्या दगड, माती, मुरुम व डेब्रिजच्या मोठ्या भरावामुळे नैसर्गिक पाण्याचे मार्ग बंद झाले। परिणामी मानवनिर्मित पूरस्थिती निर्माण होऊन अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आणि नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झाल्याचा दावा अर्जात करण्यात आला आहे। पूर्वी उरण तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण होत नव्हती, मात्र महसूल, वन विभाग, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक तसेच स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोपही करण्यात आला आहे। सुदैवाने यावेळी जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात अशीच परिस्थिती कायम राहिल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होण्याची भीती नागरिक व्यक्त करत असल्याचं नारंगीकर यांनी नमूद केलं आहे। उरण तालुक्यातील पूरस्थितीची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशी मानवनिर्मित आपत्ती टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी व या तक्रार अर्जाद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.